लज्जा गौरी नावाची एक देवी आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सापडते. या प्रतिमेचं वैशिष्ट्य असं की ती उत्तानपाद अवस्थेत म्हणजे बसून तिथे मांड्या पाय जवळ घेतलेले असतात आणि तिची योनी ही मोठ्या ठळक प्रकारे दाखवली असते. नगरधनच्या उत्खनामध्ये आम्हाला नैगमेशी ही प्रतिमा देखील मिळाली. आता नैगमेशी ही काय आहे तर नैगमेश आणि त्याची शक्ती नैगमेशी ह्यांचं विशेषतः उपासना केली जात होती. ही फक्त गर्भ किंवा अर्भक यांच्या रक्षणाकरता. माझं नाव अभिजित दांडेकर. डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ही जी डीम्ड युनिव्हर्सिटी अभिमत विद्यापीठ आहे त्याच्या प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभागात मी सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करतो. नमस्कार, मी गोपाल जोगे, सहाय्यक प्राध्यापक म्हणून प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्वशास्त्र विभाग डेक्कन कॉलेज येथे कामाला आहे. नमस्कार, मी डॉक्टर शंतनू वैद्य आणि डेक्कन कॉलेज येथील पुरातत्व विभागात मी संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. डेक्कन कॉलेजच्या एकूणच कामाबद्दल सांगायचं झालं, उत्खननाबद्दल सांगायचं झालं तर साधारण 1943 पासून डेक्कन कॉलेज सतत उत्खननं करत आलेले आहेत आणि ही उत्खननं जी आहेत ही अगदी प्रागैतिहासिक काळ म्हणजे अश्मयुगीन दगडी हत्यार वापरणारा मानव ते अत्यंत आधुनिक काळ इथपर्यंतचा काळ या डेक्कन कॉलेजच्या उत्खननातून आपण उजेडात आणलेला आहे. आता उत्खननात अनेक वेगवेगळ्या गोष्टी मिळत जातात. त्याच्यामध्ये दगडाची हत्यारं सापडतात, माणसाने वापरलेली मातीची भांडी मडकी सापडतात, त्यांचे दागिने सापडतात. म्हणजे दागिने भाजलेल्या मातीचे असतील, दगडांचे बनवलेले असतील किंवा अगदी सोन्या चांदी तांब्याचे दागिने असतील, त्यांचे हत्यारं असतील, लोखंडी अवजारं असतील, म्हणजे अगदी नांगराच्या फाळापासून ते त्यांचं कोयता असेल, तलवार असेल, अशा गोष्टी सापडत असतात. याचबरोबर त्यांच्या दैनंदिन वापराच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याचबरोबर काही विशिष्ट गोष्टी आपल्याला सापडतात. उदाहरणार्थ त्यांनी बनवलेल्या छोट्या मातीच्या बाहुल्या असतील, मग त्या माणसाच्या असतील, पुरुषाच्या असतील, स्त्रीच्या असतील किंवा प्राण्यांच्या असतील, अशा अनेक गोष्टी आपल्याला सापडतात. आणि या सर्व गोष्टींच्या मार्फत, या गोष्टींच्या सहाय्याने आपण त्या काळचा इतिहास, त्या काळचा भूतकाळ जो आहे त्या भूतकाळ आपण उजेडात आणण्याचा प्रयत्न करतो. डेक्कन कॉलेजने वेगवेगळ्या ठिकाणी उत्खननं केली आणि त्या उत्खननांमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी मात्रकांच्या प्रतिमा उपलब्ध झालेल्या आहेत. या मात्रकांच्या प्रतिमा आपल्याला मृण्मय प्रकारातल्या आढळतात, म्हणजे भाजल्या मातीच्या प्रकारातल्या प्रतिमा आढळलेल्या आहेत. त्यासोबतच काही ठिकाणी आपल्याला दगडाच्या छोट्या आकाराच्या प्रतिमासुद्धा मिळालेल्या आहेत. आणि या सगळ्या उपलब्ध प्रतिमांच्या आधारे आपल्याला महाराष्ट्रातील शाक्त परंपरेचा काही असा आढावा घेता येऊ शकतो. आणि याची सुरुवात जी होती आपल्याला ते दिसते की नेवासा या ठिकाणी जे डेक्कन कॉलेजने उत्खनन केलं होतं त्या उत्खननामध्ये आपल्याला एक मातृकेची प्रतिमा मिळाली होती. आणि तिथून हा प्रवास सुरू झाल्यानंतर आपल्याला अलीकडे डॉक्टर शंतनू वैद्य, डॉक्टर श्रीकांत गणवीर आणि डॉक्टर विराग सोनटक्के यांनी नगरधन या ठिकाणी जे उत्खनन केलं त्या उत्खननामध्ये आपल्याला लज्जा गौरीची प्रतिमा मिळालेली आहे. तर या सगळ्या उपलब्ध प्रतिमांच्या आधारे आपल्याला असं लक्षात येतं की कशाप्रकारे अगदी इसवी सन पूर्व 1000 वर्षापासून ते पुढे इसवी सनाच्या 4व्या-5व्या शतकापर्यंत मात्रकांचं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पूजन केलं जायचं. त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या प्रथा परंपरा आपल्याला आजही आढळतात आणि त्याचा संबंध आपण या सगळ्या मिळालेल्या प्रतिमांशी लावू शकतो. इंटरेस्टिंग ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते की ह्याच्यामध्ये ज्या स्त्री प्रतिमा सापडतात त्या स्त्री प्रतिमा खूप इंटरेस्टिंग असतात. म्हणजे एखादी स्त्री प्रतिमा सापडली ती लगेच त्याला आपण देवीची मूर्ती सापडली असं म्हणणं जरा थोडंसं धार्ष्ट्याचं ठरेल. पण अशा काही मूर्ती सापडतात, अशा काही प्रतिमा सापडतात की जे म्हणू शकता तुम्ही की ह्या प्रतिमा ज्या आहेत ह्या निश्चितच देवीच्या आहेत. उदाहरणार्थ लज्जा गौरी नावाची एक देवी आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सापडते. जे तेर या ठिकाणी उत्खनन झालं त्या ठिकाणी आपल्याला ही प्रतिमा सापडली होती.
तर ह्या प्रतिमेचं वैशिष्ट्य असं की ती उत्तानपाद अवस्थेत म्हणजे बसून तिचे मांड्या पाय जवळ घेतलेले असतात आणि तिची योनी ही मोठ्या ठळक प्रकारे दाखवली असते. बऱ्याच वेळेला तिचे जे मस्तक जे आहे त्याचं शिर जे आहे त्या शिराच्या ठिकाणी आपल्याला कमळ सापडतं. त्या देवीला चेहरा नसतो पण तिचं कमळ सापडतं आणि लज्जागौरीवर अनेक लोकांनी अनेक संकल्पना मांडलेल्या आहेत, पण ते एक शक्तीचं रूप होतं हे नक्की. कदाचित ती जननी म्हणून तिचं महत्त्व असेल, कारण कुठल्याही शक्तीला, कुठल्याही मातेला जननी ही तिची सर्वात मोठी उपमा म्हणून आजही गणली जाते. आणि विचार कर त्या काळामध्ये जर अनेक मोर्टॅलिटी रेट जो असेल तो जर खूपच जास्ती असेल, तर औषधांच्या गैरहजेरीमुळे म्हणा किंवा काही इतर कारणांमुळे म्हणा, रोगामुळे म्हणा, मुलं दगावण्याची जे चान्सेस होते ते अतिशय जास्ती प्रमाणात होते. त्यामुळे मुलं जगणं आणि त्याकरता देवीची प्रार्थना करणं, या दृष्टीने एका जननीची प्रार्थना करणं म्हणून कदाचित लज्जागौरीचं तिथे आपल्याला हे झालेलं दिसतं. महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक कालखंडामध्ये आपल्याला ह्या परंपरेचा आपल्याला दिसतं की ही परंपरा जी आहे मातृकेची उपासना किंवा विशेषतः पुत्रोत्पत्ती किंवा संतती होण्याकरता, विशेषतः पुत्रोत्पत्तीच नाही तर संतती होण्याकरता, आणि त्याचबरोबर कृषी, उत्तम प्रकारची कृषी किंवा उत्तम प्रकारचं जे धनधान्य हे लाभावं, तर त्याच्याकरता तिची जी उपासना आहे ती उपासना त्या मातृकेच्या प्रतिमा रूपात केली जात होती. त्याचं आपल्याला उदाहरण मिळतं असं लज्जागौरी. तर लज्जागौरी ही जी बसलेली आहे जिच्यामध्ये देवीचं आपल्याला जननेंद्रिय वगैरे दाखवलेलं आहे, त्याची उपासना केली जाते आणि वरती मात्र कमळ असतं चेहऱ्याच्या जागी. तर ही जी प्रतिमा आहे ह्या आपल्याला उत्खननात नेवासामध्ये मिळालेली आहे, नंतर तेरमध्ये मिळालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्या प्रतिमा माहुरझरी, विदर्भामध्ये माहुरझरी म्हणून एक स्थळ आहे नागपूरजवळ, तिथं आपल्याला हे डॉक्टर R.K. मोहंती यांनी केलेल्या उत्खननात ती प्रतिमा मिळालेली आहे. शिवाय मी डॉक्टर विराग सोनटक्के, डॉक्टर श्रीकांत गणवीर यांनी केलेल्या नगरने येथे प्रतिमा मिळालेली आहे. ह्याच्यावर आपल्याला काय दिसते की साधारणतः इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकामध्ये, इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते इसवी सनाच्या 6व्या शतकापर्यंत साधारणतः पहिले 600-700 वर्ष ह्या लज्जागौरीची उपासना खूप मोठ्या प्रमाणात केली जात होती. आणि ती आपल्याला कर्नाटकात पण दिसते, म्हणजे आयहोळे बदामीच्या जवळ एक जिथं आपल्याला दिसते त्यांच्या मातृकेच्या प्रतिमा अशा प्रकारच्या आपल्याला दिसतात लज्जागौरीच्या मिळालेल्या. तर ही ह्या मातृकेची उपासनेची ही जी परंपरा होती ह्याचा संबंध कुठं ना कुठेतरी रेणुकेच्या उपासनेशी जोडलेला आपल्याला M.K. ढवळीकर, मधुकर केशव ढवळीकर यांनी केलेला दिसतो. शाकंभरीच्या उपासनेशी जोडलेला केलेला दिसतो. तर दोन्हीची उपासना जी आहे ती पुन्हा संततीची उत्पत्ती किंवा उत्तम संतती होण्याकरता, संततीचे रक्षण करण्याकरता, शिवाय उत्तम प्रकारचे जे आपलं धनधान्य आहे कृषी ह्याच्याकरताच त्याची केलेली दिसते. असं म्हणजे याचा संदर्भ आपल्याला कुठं ना कुठेतरी प्राचीन सुक्तांमधून देखील आपल्याला मिळतो. जेव्हा देवीला प्रार्थना केली आहे की देवीकडनं काय मिळावं, तर आयुष्य, आरोग्य, ऐश्वर, धनधान्य, पशु, बहुपुत्र लाभम असं जे देवीकडनं मिळालं, तर हीच त्याच्या मागची संकल्पना आहे आणि हीच उपासना आपल्याला दिसते. तर ही जी मातृका उपासना ही अतिशय आपण म्हणू शकतो की अशा प्रतिमांमध्ये आपण बघू शकतो की अतिशय लोकल लेवल, म्हणजे अतिशय फोक लेवल किंवा अतिशय आपण म्हणू शकतो की एक जनजातीय अशा लेवलपासून ते त्या थरापासून ते वरच्या थरापर्यंत ही उपासना पद्धती वाढत गेली. आणि तसंच रूपांतर नंतर आपल्याला मोठ्या मोठ्या शक्तिपीठांमध्ये झालेलं दिसतं. आणि तेच मोठी शक्तिपीठं या ठिकाणी अशी निर्माण झालेली आहेत महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर देखील. तिथं ही अशा प्रकारची मातृकेची उपासना ही तिथे आदिम काळापासून आपल्याला दिसते. आणि ते उत्खननामधून आपल्याला त्यामुळे चांगले आपल्याला एक प्रकारे हे संदर्भ लागू शकतात. विशेषतः जसं माहुरझरी मी सांगितलं आहे, माहुरझरीचा उल्लेख आता जिथं माहुरझरीला आपल्या एक ताम्रपट मिळालेला आहे वाकाटक सम्राटांचा, प्रवरसेनाचा, आणि तिथं त्याचं देवीच्या करता असं दान केलेलं, मातृकेच्या करता दान केलेलं असं ते आहे. आणि त्याचं नाव जे आहे त्याच्या माहुरझरी ते पुन्हा एकदा मातापूरशी संबंध, म्हणजे माहूरशी संबंध त्याचा लागू शकतो असं राशीन ढेर यांनी पण बरोबर प्रतिपादित केलेलं आहे. आणि त्याचबरोबर तिथं आपल्याला उत्खनामध्ये लज्जागौरीची प्रतिमा मिळालेली आहे. तर हे आपल्याला दिसते की अशा प्रकारे ही उपासना पद्धती आपल्याला दिसते. दुसरी एक आपल्याला साधारण एक अतिशय जुनी अशी देवी म्हणता येईल ती म्हणजे विशिरा. आता विशिरा ही ह्या देवीचं नाव का आहे तर तिला शीर नाही, म्हणजे लज्जागौरीलाही शीर नाही पण तिथे कमळ आहे, तर ह्या देवीला शीरच नाही. आणि ह्या देवीची प्रतिमा एक छोटीशी मातीची मूर्ती इनामगाव म्हणून जे पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामधलं एक छोटंसं गाव आहे घोडनिरीच्या काठी,
तिथे ताम्रपाषाण युगीन म्हणजे जेव्हा माणसाला लोखंडाचा शोध अजून लागायचा होता, केवळ तांब्याचा शोध लागला होता, त्या काळातली ही मूर्ती आहे. आता हिची देवी म्हणून उपासना केली जात होती का नव्हती सांगणं अवघड आहे, पण ती ज्या प्रकारे सापडली ते फारच इंट्रिगिंग आहे. म्हणजे ती एका पेटीमध्ये सापडली. आता कुठलीही बाहुली असेल, रोजच्या व्यवहारातली वस्तू असेल, तर ती जतन करून ते ठेवणं हे अवघड आहे. या उलट जर ती अशी प्रकारे जतन करून जर ठेवली असेल तर त्या अर्थी तिचं महत्त्व हे अधिक असलं पाहिजे. त्यामुळे इथे आपल्याला मान्याला वाव आहे की ती ताम्रपाषाण संस्कृतीची जी माणसं होती, कदाचित त्यांच्या उपासनेचा भाग ही मूर्ती असावी असं आपण म्हणू शकतो. तर अशा अनेक गोष्टी अनेक ठिकाणी आपल्याला नगरधन असेल किंवा चौल असेल अशा ठिकाणी आपल्याला देवीच्या मृण्मूर्ती म्हणा, दगडात कोरलेल्या मूर्ती वगैरे सापडलेल्या आहेत. उपासनेच्या संदर्भात आपल्याला उत्खननामधनं जे भरपूर माहिती मिळते त्यात विशेषतः आपल्याला असे दिसते की महाराष्ट्र किंवा हा जो दख्खनचा भाग आहे याच्यामध्ये आपल्याला अगदी प्राचीन इनामगाव येथे आपल्याला विशिरा अशा नाव असलेली एक आपल्याला मातृका प्रतिमा मिळालेली आहे. आता मातृका प्रतिमा म्हणजे खरं तर ती एका तिला शिर नसलेली आणि तिचं नाव विशिरा आहे. महाभारतामध्ये आपल्याला असा उल्लेख सापडतो. अर्थात तिथं आपल्याला इनामगावच्या उत्खननामध्ये तसा उल्लेख सापडत नाही, पण आपल्याला ती प्रतिमा जी मिळाली ती शिर नसलेली एक मातृकेची प्रतिमा मिळालेली आहे आणि ती एका छोटीशी क्ले बॉक्स म्हणता येईल ज्याला, किंवा एक आपण ज्याला म्हणतो की मातीचा एक छोटासा असा एक पेटिका होती, त्याच्यामुळे ती प्रतिमा आपल्याला सापडते. आता हिचा संदर्भ काय आहे या विशिरेचा? तर हिचा संदर्भ आपल्याला महाभारतामध्ये दिसतं की महाभारतामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की हिची उपासना विशेषतः लहान मुलांचे किंवा प्रजनन होण्याकरता त्यांचा जो ज्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो की ज्याला आपण गर्भ जो आहे त्या गर्भाचे रक्षण करण्याकरता वगैरे ह्या देवीची उपासना केली जात होती आणि त्याचा आपल्याला संदर्भ महाभारतामध्ये मिळतो. आणि तसंच साधारणतः 3500 वर्षापूर्वी आपल्याला इनामगावच्या उत्खननात आपल्याला ती विशिरा, जसे आपण विशिरा असं नाव जोडू शकतो अशा प्रकारची प्रतिमा मिळालेली आहे. तर आपल्याला दिसतं की इतकी प्राचीन परंपरा ही आहे. आणि ह्याच्याही पूर्वी आपल्याला बऱ्याचदा योनीमय अशा प्रतिमा किंवा योनीसारखे दगड केलेले आकाराचे आपल्याला हे आद्य कृषी संस्कृतीच्या काळात आपल्याला मिळायला लागतात. तर हे आपल्याला दिसतं. आणि गंमत म्हणजे अशी की त्याच समकाळामध्ये आपल्याला महिषासुरमर्दिनी किंवा दुर्गा यांच्या प्रतिमा मांढळ किंवा नगरधन किंवा मनसर या ठिकाणी मिळालेल्या आहेत विदर्भामध्ये. त्याचबरोबर आपल्याला योगेश्वरी प्रतिमा आम्हाला नगरधन येथे मिळालेली आहे, योगेश्वरी स्वरूपातील देवीची. तर अशा प्रकारे आपल्याला विविध रूपं पण देवीची दिसतात मातृकेच्या उपासनेबरोबरच. म्हणजे माता उपासना या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थेचा, त्याचबरोबर शक्ती उपासना पण आपल्याला त्या काळात भरपूर मोठ्या प्रमाणात दिसते या आपल्या महाराष्ट्राच्या भागामध्ये. ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं आपण पुढे जाऊन माहिती बघायला गेलो तर आपल्याला हे दिसतं की एकाच त्या नगरधनच्या उत्खनामध्ये आम्हाला नैगमेशी ही प्रतिमा देखील मिळाली. आता नैगमेशी ही काय आहे तर नैगमेश आणि त्याची शक्ती नैगमेशी ह्यांचं विशेषतः उपासना केली जात होती ही फक्त गर्भ किंवा अर्भक यांच्या रक्षणाकरता. आणि त्याच्या प्रतिमा आपल्याला भारतभर मिळतात इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून 6व्या शतकापर्यंत. आणि त्या आपल्याला विदर्भात देखील मिळालेल्या आहेत, मांढळ, नगरधन वगैरे या ठिकाणी. त्याच्यामुळे आपल्याला दिसतं की कशी एक महत्त्वपूर्ण अशी एक ही संकल्पना होती की गर्भरक्षण करणे किंवा जे तुमचं जे अपत्य आहे त्याचं रक्षण करणे ही त्या काळातली खूप मोठी गरज होती. आणि त्याच्या अनुषंगाने देवीची उपासना पण त्या दृष्टिकोनातून केली जात होती, हे आपण बघू शकतो. डेक्कन कॉलेज केवळ उत्खननांपुरतं मर्यादित न राहता जेव्हा समाजामध्ये ज्या देवांचे चालीरीती प्रचलित आहेत त्याचा अभ्यास करते तेव्हा असं लक्षात येतं की ही जी शक्ती आहे ही सर्वसमावेशक शक्ती आहे. आपल्या प्रत्येक अडचणींवर उतारा म्हणून किंवा मात करण्यासाठी म्हणून जी अगदी रोजच्या व्यवहारातली गोष्ट असेल किंवा अतिशय मोठी गोष्ट असेल त्या सर्व गोष्टींसाठी आपण एक शक्तीची योजना केलेली आहे. आणि ही शक्ती ही देवी स्वरूपात आपल्याला दिसते. म्हणजे जर खोकला झाला असेल तर खोकलाई आहे, वाघापासून जर आपल्याला संरक्षण असेल तर वाघजाई आहे, किंवा यक्षिणी म्हणून जाखाई आहे. अशा अनेक देवता आपल्याला दिसतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला खास माहेरवाशिणींच्या तक्रारी ऐकण्यासाठी माहेरवाशिणीची देवी आहे. त्यामुळे शक्तीचं सर्वसमावेशक स्वरूप जे आहे ते आपल्याला अशा प्रकारच्या अभ्यासातून दृग्गोचर होतं. जो आपल्याला आजचा जो महाराष्ट्र दिसतो किंवा महाराष्ट्राची जी सांस्कृतिक परंपरा दिसते
त्या सांस्कृतिक परंपरेमध्ये एकूणच 3.5 शक्तिपीठांचं एक विशेष महत्त्व आहे. आणि या 3.5 शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी असो किंवा मग माहूरची रेणुका असो किंवा मग तुळजापूरची तुळजाभवानी असो आणि किंवा सप्तशृंगी असो, या सगळ्या देवींच्या धार्मिक स्थळांचा जर आपण विचार केला तर आपल्याला शक्तिपूजेचा महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार, प्रचार, प्रसार झाला होता असं दिसते. माझ्या स्वतःच्या कामाबद्दल जर सांगायचं झालं तर मी रेणुकापूर, तालुका नेरपर, संपर्क जिल्हा यवतमाळ इथल्या काही मातृकांच्या प्रतिमांचा पूर्वी अभ्यास केला होता. आणि या मातृकांच्या प्रतिमांचा अभ्यास करत असताना माझ्या असं लक्षात आलं की कशाप्रकारे मातृकांचा संप्रदाय महाराष्ट्रामध्ये यादव काळामध्ये प्रसारित झाला होता. आणि ज्या प्रतिमा रेणुकापूर या ठिकाणी मिळालेल्या आहेत त्या प्रतिमांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी ही विदर्भापर्यंत अगदी थोड्याच अवधीमध्ये कशाप्रकारे पोचली होती आणि तिची पूजा त्या ठिकाणी कशाप्रकारे होत होती हे त्या अभ्यासातून लक्षात आले. त्यासोबतच असं लक्षात येतं आपल्याला महाराष्ट्रात की इसवी सनाच्या 10व्या-11व्या शतकानंतर मोठ्या प्रमाणामध्ये चामुंडा किंवा काली ही जी देवी आहे या देवीची पूजा होत होती. बऱ्याच मंदिरांमध्ये आपल्याला चामुंड्याच्या प्रतिमा आढळून येतात, विविध स्वरूपातल्या चामुंड्याच्या प्रतिमा आढळून येतात. आणि त्यासोबतच आपण जर वेरूळ आहे किंवा इतर जे ठिकाणं आहे महाराष्ट्रातली इथल्या शिल्पांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की सप्तमातृका ज्या आहेत किंवा मातृकांचा जो एक पट्टा आपल्याला शिल्पस्वरूपामध्ये आढळतो त्या पट्टामध्ये विविध प्रकारच्या मातृका दाखवलेल्या आहेत. आणि त्यातून आपल्याला असं लक्षात येतं की हा जो सप्तमातृकांचा संप्रदाय आहे हा संप्रदायसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार झाला होता. आणि याचे काही आपल्याला लोकपरंपरेमध्ये किंवा लोकधारणेमध्ये आपल्याला विशिष्ट रूपं दिसतात, जसं की साती आसरा आहे किंवा इतर ज्या ग्रामदेवता आहेत त्या ग्रामदेवतांमध्ये आपल्याला हे देवींचे महत्त्व लक्षात येते. म्हणूनच परंपरेमध्ये आपल्याला जोल्लाई, बोल्लाई, कोल्लाई या देवी आपल्याला आढळतात. वाघजाई जी जंगलाचं रक्षण करणारी असते. आपल्याकडे जे देवराई दिसतात त्या देवराईचं रक्षण करणाऱ्या ह्या मातृकाच असतात. विशिष्ट प्रकारचे मोठमोठे जे आपल्याकडे जे डोंगर रांगा आढळतात त्या डोंगर रांगांवर मातृकांचे स्थानं आपल्याला आढळतात. जसं की कारल्याच्या डोंगरावर आपल्याला एकविरा देवी आढळते किंवा बेडसेच्या डोंगरावर आपल्याला यमाई देवी आढळते. तर यातून आपल्याला लक्षात येतं की लोकपरंपरेमध्ये कशाप्रकारे स्थानिक देवींचं मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व होतं आणि त्याची अजूनही पूजा केली जाते. लोक त्या परंपरेचं अजूनही पालन करतात असं आपल्याला लक्षात येते.